धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. आमचे बांधव कौरव यांना ठार करणे आम्हाला उचित वाटत नाही, कारण हे माधवा स्वकीयांचा वध करून आम्ही सुखी कसे होणार. म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाळ बहुती परी दिसत असे. म्हणून मी हे करणार नाही, युद्धामध्ये हातात हत्यार धरणार नाही, कारण मला हे सर्वथा अनिष्टकारक दिसत आहे. जशी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल. तेने दुःखेही फुटेल तुझ विना कृष्णा. देवा, तुमचाच आम्हाला दुरावा होईल, मग आमचे काय राहिले. बरे, या दुःख प्रसंगात तुझ्या विरहाने आमचे हृदय फुटून जाईल. म्हणून कौरव हे वधी जती, मग आम्ही भोग भोग जिती. हे असो मात घडती अर्जुना म्हणे. म्हणून कौरवांचा संहार करावा आणि मग आम्ही सुखोपभोग घ्यावेत, ही सर्वथा न घडणारी गोष्ट आहे. यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रदोहे च पातकं. लोभाने विवेकहीन झाल्यामुळे आपल्या कुटुंबातील लोकांची हत्या आणि मित्रांचा विश्वासघात. कौरवांचा दोष दिसत नसेल तरी अयोग्य आहे हे आम्ही जाणत असताना जाणीवपूर्वक अशी पापकृत्य का करावी. कथम न ज्ञेयमस्याभि पापात् समानि वर्तितं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यभिर्जनार्दनम्. हे जनार्दना, कुलाचा क्षय झाल्यामुळे निर्माण होणारा दोष दिसत असून या पापकृत्यापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न आमच्या जागी का असू नये. हे अभिमानामध्ये फुलले जरी पासंग्रामाले, तरी आम्ही हिता फुले जाणावे लागे. हे उन्मत्तपणाने युद्धाला प्रवृत्त झाले असेल तरी आपण आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे. हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे. जाणत जाणताची सेवावे काळ कुट्ट. आपणच आपले स्वजन मारावे हे समजून व उमजून भयंकर विष कसे प्राशन करावे का. हाजी मार्गी चालता पुढा सिंह झाला वचिता. तो तवा चुकविता लाभू आती. अहो, मार्गावरून चालत जात असताना जर सिंह आडवा आला तर त्याला चुकवून बाजूला जाण्यात आपले हित आहे. असता प्रकाशू सांडावा मग धकुप आश्रावा. तरी तेथ कवणू देवा लाभू सांगे. देवा, अनायासे मिळणारा उजेडाचा त्याग करून अंधाऱ्या विरहित आश्रय घ्यावा. त्यामध्ये कोणता लाभ घडणार सांगा बरं. का समोर अग्नी देखुनी जरी न वंचिजे ओसंडोनी. तरी क्षणा एका कवडुनी जाळू सके. किंवा आपल्याला समोर वणवा पेटलेला दिसत असेल, त्याला टाळून आपण न गेलो तर तो एका क्षणात आपल्याला वेढून जाळून टाकेल. तैसे दोष हे मूर्ता अंगी वांजो असती पाहत. हे जाणताही केवीथ प्रवर्तावे. त्याप्रमाणे हे स्पष्ट दिसणारे दोष आपल्या अंगाला चिटकून पाहत आहे. हे समजत असतानाही
या कामी कसे प्रवृत्त व्हावे. ऐसे पार्थ ते अवसरी म्हणे देवावधारी. या कल्पशाची थोरी सांगेन तुझ. अशा प्रकारे बोलून अर्जुन त्यावेळी पुढे म्हणाला, देवा इकडे लक्ष असू द्या. पाप किती भयंकर असते हे मी तुला सांगतो. कुलक्षे प्रणशंती कुलधर्म सनातना. धर्मे नष्टे कुलं कृष्ण न धर्मोऽभिवस्त्युत. कुलाचा नाश झाला असता शाश्वत वंश परंपरागत असे कुळधर्म कुळाचार नष्ट होतात आणि धर्म नष्ट झाला की अधर्माचे प्राबल्य वाढते. जैसे काष्टे काष्टमती जे तेतावनी उपजे. तेने काष्ट जाता जाडी जे प्रज्वळलेनी. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले की अग्नी उत्पन्न होतो, तोच अग्नी प्रदीप्त होऊन सर्व लाकडे जाळून टाकतो. तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मस्तरे. तरी तेने महाघोषे घोरे कुळाची नाशे. त्याप्रमाणे एकाच कुळातील परस्परांनी मत्सराने एकमेकांचा घात केला तर त्या भयंकर महापातकाचे कुळाचा संहार होतो. म्हणून पापे वंशज धर्मलोपे. मग धर्मुची आरोपे कुळा माझी. म्हणून या पापाने वंश परंपरागत कुळाचाराचा विध्वंस होतो आणि कुळामध्ये अधर्म शिरतो. अधर्मोभिभवा कृष्ण प्रदूषन्ति कुलस्त्रियः. त्रिषु दृष्टासु वा श्रेय जायते वर्णसंकरः. अधर्माच्या प्रभावामुळे हे कृष्णा कुळातील स्त्रिया बिघडतात. स्त्रियाच्या पतनामुळे हे वैष्णया अवांछित संतती उत्पन्न होते. एत सारासार विचारावे कवने काय आचारावे. आणि विधी निषेधागवे पारुषती. तेथे अशा स्थितीत उचित कोणते अनुचित कोणते याचा विचार होत नाही. कोणी कशाचे आचरण करावे, कर्तव्य कर्तव्य याचे भान राहत नसल्याने सर्व विधिनिषेध निस्तेज होऊन नष्ट होतात. असता दीपू दवडीजे मग अंधकारी रहाटीजे. तरी उचुजी काळ दिजे जया परी. हातामध्ये प्रकाशित असलेला दिवा मालावून टाकावा. मग कामे करताना सपाट जमिनीवर देखील लडखडण्यासारखे होते. तैसा कुळी कुडक्षय होय तये विळी तो आद्य धर्मो आजाय. मग आन काही आहे पापा वाचुनी. त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो तेव्हा कुळातील अनादी धर्माचा आचार धर्म सुटतो. मग ते पापाशिवाय दुसरे काय असणार. यम नियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा विरजती. म्हणून अभिचार घडती कुळ
स्त्रियासी. ज्यावेळी आचाराचे बंधन, इंद्रियाचा निग्रह बंद पडतात, तेव्हा इंद्रिये स्वेच्छेने वागू लागतात. त्यामुळे कुलीन स्त्रिया पापाचरण करू लागतात. उत्तमाधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेतसमूढ उपडती जाती धर्म. उच्च वर्णातील स्त्रियांचा आदमीयांशी संग होण्यामुळे वर्णसंकर होऊन त्यामध्ये जातीधर्म व्यवस्था मुळापासून नष्ट होते. जैसी चोहटीची बडी पाविजे सैरा काउडी, तैसी महापापे कुडी प्रवेशती. ज्याप्रमाणे सवाट्यावर ठेवलेल्या काकबळीवर चहू बाजूंनी कावडे जमा होतात, त्याप्रमाणे अशा कुळात महापापी शिरतात. संकरो नरकायैव कुलज्ञानं कुलस्य च पतन्ति पितरो होशा लुप्तपिंडोदकक्रियः. या वर्ण संस्कारामुळे कुळ परंपरा नष्ट होत आहे आणि कुळाला भ्रष्ट करणाऱ्यांना नरकवास प्राप्त होतो. त्यातच अन्न अथवा पिंडदान आणि तर्पणादी क्रिया पूर्णपणे थांबल्याने कुळघात क्रमाचे पितर पतन पावतात. मग कुळा तया शिका आणि कुळघात का एरा एरा नरका जाणे आती. या वर्णसंकरामुळे कुळ परंपरा नष्ट होते आणि कुळाला भ्रष्ट करणाऱ्यांना नरकवास प्राप्त होतो. त्यातच अन्न अथवा पिंडदान आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबल्याने मग तर संपूर्ण कुळाला आणि कुळाचा घात करायला दोघांनाही नरकायला जावं लागतं. देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित, मग वांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. आणि असे पाहता की वंशातील पुढील पिढी पापाने भ्रष्ट झाल्यामुळे पतित होते आणि त्याचे पूर्वज स्वर्गातून पुण्यक्षय झाल्याने खाली ढकलले जातात. जेता नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारुके, तेत कवना तिडोदके कवन हरपी. जेथे नित्यधार्मिक कर्म बंद पडतात, नैमित्तिक कर्म जी प्रसंग विशेष करायची असतात ती नष्ट होतात, त्यावेळी कोण कोणाला पितरांना देण्याचे तिलयुक्त पाणी देणार. तरी पितर काय करीती कैसिनी स्वर्गी वसती, म्हणून ती कुळापासी. अशा वेळी पितरांनी काय करावे? स्वर्गामध्ये त्यांना कसे राहता येईल? मग ते कुळापाशीच येतात. जैसा नखराग्री व्याळू लागे, ते शिखांत व्यापी गेले, तेवी या ब्रह्म कुळागवे अल्प विजे. ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला सर्पदंश झाला तरी ते विष वेगाने शेंडीपर्यंत जाऊन भिडते, त्याप्रमाणे सत्य लोकांपर्यंत गेलेले पूर्वज पापात बुडविले जातात. दोषेरते कुल ज्ञाना वर्ण संकर कारकै
उष्णात्यन्ते जाती धर्मः कुलधर्माश शाश्वता. कुलाचा नाश करणाऱ्या वर्ण संकर दोषामुळे परंपरागत शाश्वत कुलधर्म नष्ट केले जातात. उत्सन्न कुलधर्मानां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुश्रुष्णमः. हे जनार्दना, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुलपरंपरेच्या अशा प्रकारे विध्वस्त करणारे नित्य नरकातच निवास करतात. अहोबत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हंतुं स्वजनं उद्यतः. अरे रे, ही केवढी आश्चर्याची चमत्कारी गोष्ट आहे. राज्यसुख भोगाच्या लोभाने उद्युक्त होऊन आम्ही स्वकीयांची हत्या करण्याच्या पापकृत्याला सरसावले. देवावधारी आणि कैका एक घडे महापातका जे संग दोषे हा लौकिका भ्रंशू पावे. देवा ऐक, येथे आणखी एक महापातक घडते. ते हे की या पतितांच्या दुःख संग दोषाने इतर लोकांचे लोकाचार भ्रष्ट होतात. जैसा घरी आपुला वाणी वसे वन्ही लागला तो आणि काही प्रज्वडिला चाळूनी घाली. आपल्या घरात अकस्मात लागलेली आग शेजारच्या घरांनाही जाळून भस्म करते. तैसिया तया कुड संगती जे जे लोक वर्तती तेही बाधू पावती निर्मितेने. अशा पतित म्हणजे कुळाच्या संसर्गात येऊन जे लोक आचरण करतात ते सुद्धा महापापी होतात. तैसे नाना दोषी सकळा अर्जुना म्हणे ते कुडा मग माघावरा केवळ निरय भोगी. अर्जुन म्हणाला, अशा प्रकारे विविध प्रकारच्या दोषांनी भरले ते कुळ महाभयंकर अशा भोगात पडले. पडिलिया ती ठाई मग कल्पांती उगुंडी नाही एने सने पतन कुडक्षयी अर्जुना म्हणी. त्या ठिकाणाहून त्या कल्पाच्या अंतापर्यंत सुटका होत नाही. अशा कुलक्षयामुळे अधोगती होते असे अर्जुन पुढे म्हणाला. देवा हे विविध काणी ऐकी जे परी अजूनी बरी त्रासून पूजे हृदय व्रजाचे हे काय की जे अवधारी पा. देवा, ही नाना प्रकारची बोलणी कानाने ऐकतोस पण अजूनपर्यंत तुला शीर्षी उत्पन्न होत नाही. ऐक, तू आपले हृदय व्रजासारखे कठोर केलेस काय? पुन्हा लक्ष देऊ नये. अपेक्षिजे राज्य सुख जया लागी तव क्षणिक ऐसे जाणताही दोख अव्हेरुना. ज्यांच्यासाठी राज्य सुखाची इच्छा करावी ते जीवन क्षणात नाश पावणार आहे हे जाणत असताना अशा घडणाऱ्या महादोषांचा तिरस्कार आम्ही का करू नये. जे हे वडील सकळ आपुले वधावया दिकी सुदले सांगपा काय थेकुले घडे लांभा. हे सर्व आमची वडीलधारी मंडळी आहे. यांचा घात करण्याच्या हेतूने आम्ही ज्यांना त्या दृष्टीने पाहिले हे काय लहानसे पाप आमच्या हातातून घडले का? सांगा बरं. यदि माम प्रतिकार
शस्त्र शस्त्र पानयः धार्तराष्ट्रा नरे हन्तुस् तन्मे क्षेत्रमे भवेत्. शस्त्रधारी कौरवांशी युद्ध करण्यापेक्षा विनाश शस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्या मला त्यांनी मारले तरी तेच माझ्यासाठी अधिक चांगली होईल. आता यावरी जे जियावे तया पासुनी हे बरवे जे शस्त्रे सांडून सहावे बाण यांचे. आता यापुढे जिवंत राहण्यापेक्षा शस्त्राचा त्याग करून त्यांचे बाण खुशाल सहन करावे हे चांगले. तयावरी होय जितुके ते मरण ही वरिनिके परियेने कल्पशे चाड नाही. अशा तऱ्हेने मरण प्राप्त झाले तरी चांगलेच, परंतु यांचा वध करून पापकर्माची राज्य म्हणजे माझी इच्छा नाही. ऐसे देखुनी सकळा अर्जुने आपुले कुळा मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कूड पाहिले व म्हणाला, यांना मारून राज्य प्राप्त करणे म्हणजे केवळ नरकाची जोड करणे होय. संजय उवाच एवमुक्त्वा अर्जुन संख्ये रतोपस्थ उपाविशतः विसृज्य शसरं पापं शोकस विघ्नमानसः. संजय धृतराष्ट्राला म्हणाला. असे बोलून अर्जुनाने रणभूमीवर आपले धनुष्यबाण टाकून दिले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. ऐसे ती अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्रा ते. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. असे त्यावेळी अर्जुन समरंगणात बोलला. मग अत्यंत उद्वेगला न धरत ही वरू आला तेथ उडी घातली आला रथोनिया. मग अर्जुन उदास झाला व त्याला दुःख वेगाने हुंदका आला. तो आवरण्यास कठीण झाल्याने त्याने रथातून खाली उडी मारली. जैसा राजकुमार पदच्युदू सर्वता होय उपहतू कारवी राहू ग्रस्तू प्रवाहिनू. जसा स्थान भ्रष्ट झालेला राजपुत्र सर्वता निस्तेज होतो किंवा राहुने गेल्यामुळे सूर्यप्रकाशहीन होतो ना तरी मा सिद्धी संभ्रमे जिंतला तापसू भ्रमे मगाकडूनी कामे दिनू कीजे. किंवा महासिद्धी प्राप्तीच्या मोहाच्या तडाक्यात सापडलेला तपस्वी भ्रमिष्ट होतो, मग कामनेच्या पाशात सापटून हतप्रत होतो. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुखे जर्जरू दिसे जथा रहंवरू तेजिला तेने. त्याप्रमाणे तो धनुर्धर अर्जुन दुःखाने पिडलेला दिसला. त्याने रथाचा त्याग केला. मग धनुष्य बाण सांडिले न धरत श्रुपात आले ऐसे के राया तेथ वर्तले संजयो म्हणी. मग त्याने धनुष्यबाण टाकून दिले. त्यांच्या डोळ्यातून अनावर अश्रू गळू लागले. संजय म्हणाला, राजा ऐक. तेथे अशी हकीकत घडली. आता यावरी तो वैकुंठनाथू देखो निसखेद पार्थू कवणे परी परमार्थू निरूपिल.
आता यानंतर तो वैकुंठनाथ श्रीकृष्ण दुःखयुक्त झालेल्या अर्जुनाला पाहून कशा प्रकारे तत्वज्ञान स्पष्ट करून सांगेल ते सविस्तर पुढारी कथा अति सौकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू. ती सविस्तर कथा पुढील अध्यायात ऐकणे फार कौतुककारक आहे असे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य श्री संत ज्ञानदेव महाराज सांगतात. इति श्रीमद् भगवद गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम